नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी दिनांक 2 मार्च रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आलं। त्यामध्ये 4 सराईत गुन्हेगार आणि एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागले, तर एका गुन्हेगारासोबतच्या झटापटीत वरिष्ठ निरीक्षक जखमी झालेत। कोपरखैरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्य घडत आहेत। गल्लीबोळा टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्यातही आपापसात हाणामारीच्या घटना घडत आहेत। अशा टोळ्यांमधून बाह्य होऊ पाहणारे चोऱ्या, घरफोड्या करणारे यांना प्रतिबंध करण्याचं पाऊल पोलिसांनी उचललं आहे। त्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या 14 तुकड्या पुरवण्यात आल्या होत्या। त्यामध्ये 25 अधिकारी आणि 140 कर्मचाऱ्यांचा समावेश होता। त्यांच्यामार्फत शनिवारी रात्री कोपरखैरणे घणसोली परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी तसंच गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता। यामध्ये 4 सराईत गुन्हेगार आणि एक बांगलादेशी महिला मिळून आली। सलीम इमाम खान वय 28, रिजवान सादिक कुरेशी 32, अज्जू फ्रान्सिस 27, साहिल अन्सारी 22 आणि पॉपी मुल्ला 20 अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यापैकी 3 खैरणे तर एक बानकोडेचा राहणार आहे। सलीम याच्यावर घरफोडीचे 17 गुन्हे दाखल आहेत, मात्र अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता। तर साहिल याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे 4 मोबाईल मिळून आले। खैरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला ही बांगलादेशी महिला मिळून आली असून तिचे 2 नातेवाईक अंधारात पळून गेले। कोपरखैरणे सेक्टर 5 येथील मार्गाने वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पारसिक बँकेसमोर दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणावर संशय आला। त्याचवेळी दुचाकीवरील तरुण त्याच्याकडील कोयता काढण्याच्या तयारीत असतानाच त्याची नजर पोलिसांच्या गाडीवर पडली। त्यामुळे तो पळ काढत असताना औदुंबर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत पाटील हे जखमी झाले असून संशयित गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।